लोकांना वेठीत धरण्याची परंपरा सुरूच आहे। नीट परीक्षेवरून राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। याआधी ही घटना घडलेल्या आहेत। चौकशीत पुढे काय झालं, राज ठाकरेंनी संतप्त सवाल केला। फडणवीसांनी राहुल गांधींबाबत जे वक्तव्य केलं ते अयोग्य। राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत असं विधान शरद पवारांनी केलं। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी राजीनामा दिला। आनंद परांजपे यांनी सर्वच पदांचा राजीनामा दिला। पक्षातील पदांचा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडे दिलेला आहे। रस्त्यावर दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी मुंबई पालिकेत या पक्षाची शेजारी शेजारी कार्यालय आहेत। मनसे एमआयएमचं ऑफिस शेजारी शेजारी आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचे फलकही अगदी एकत्र झळकताना दिसतात। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी पार पडला। विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधीचा सोहळा पार पडला। यावेळी सभापती राम शिंदे या सर्व नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ दिली। शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आगळावेगळा आदर्श समोर ठेवला। फडणवीसांनी नेहमीच मोठ्या गाड्यांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून मुख्यमंत्री चक्क बुलेट मोटरसायकलवरून विधान भवनात दाखल झाले। विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा विधान भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी ते बुलेटवरून विधान भवनात दाखल झाले। सुनेत्र पवारांनी चार्टर्ड विमानानं प्रवास केलेला आहे, तर काटकसरीच्या मोहिमेला सुनेत्र पवारांनी हरताळ फासल्याचं बोललं जात आहे। मुंबई पुणे चार्टर्ड विमानानं सुनेत्र पवारांनी प्रवास केला। मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिसाद दिलाय। शिंदे इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात पोहोचल्याचं पाहायला मिळालं। आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयीन ताफा बाजूला ठेवत मंत्रालय ते मुंबई विमानतळ टर्मिनल 1 असा प्रवास मेट्रोनं केला। देशहितासाठी आणि इंधन बचतीसाठी प्रत्येकानं आपल्या स्तरावर प्रयत्न करणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बसनं प्रवास केलाय। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। गडकरींनी बसनं संत ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी मार्गाची पाहणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत करण्याचं आवाहन केलं होतं, त्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या। मंत्री नितेश राणेंनी देखील मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। नितेश राणे हे आपल्या शासकीय बंगल्यापासून पायी चालत मंत्रालयात दाखल झाले। मोदींच्या आवाहनाची सर्वांनी नोंद घ्यावी, देशात परिस्थिती गंभीर आहे, बैठक व्हायला हवी असं विधान शरद पवारांनी केलं। ईव्ही गाड्यांपेक्षाही चार्जिंग स्टेशन जास्तीत जास्त उभारणं ही काळाची गरज असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलं। तसंच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पेट्रोल डिझेलच्याच गाड्या वापराव्या लागत असल्याचं सरनाईकांनी म्हटलं। इंधन वाचवण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते करायला हवेत असं मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं। तसंच चॉपर हेलिकॉप्टर याचाही अधिकचा वापर टाळायला हवा असं महाजनांनी म्हटलं। पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर महाराष्ट्रात मंत्रीही त्याची अंमलबजावणी करतायत। मंत्री अतुल सावे मंत्री निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत पायी चालत गेले। पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर मंत्री आमदारांसह सर्वसामान्य लोकांनी इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्यावर भर दिलाय। त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे। मोदींच्या आवाहनानंतर इलेक्ट्रिक वाहनं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स देखील वधारले। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण करणाऱ्या प्रस्तावित फेज 3 कामांना स्थगिती देण्याची आमदार वरुण सरदेसाई यांनी मागणी केली आहे। महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे। जलसंधारण विभागाच्या 8,667 पदं भरली जाणार आहेत। इंजिनिअरिंगसह कृषी संबंधित पदही भरणार असल्याचं मृदा जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले। गाळमुक्त धरण तलाव ही कामं करत आहोत असंही राठोड यांनी म्हटलं। मुंबईच्या मालाडमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आलाय। घरोघरी जाऊन धार्मिक प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणानंतर बजरंग दल आक्रमक झाले। नीट पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाले। मुंबईत युवक काँग्रेसनं आंदोलन केले। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला। विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलन पुकारण्यात आलं। मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळाला गावच्या हद्दीतील अतिक्रमणाविरोधात खासदार सुरेश म्हात्रे आक्रमक झालेत। येत्या 2 दिवसात प्रशासनानं अनधिकृत बांधकाम प्रकरणी भूमी वर्ल्ड विकासकावर कारवाई न केल्यास स्थानिक शेतकऱ्याच्या मदतीनं बांधकाम ठिकाणी तीव्र निदर्शनं केले जातील असा इशारा त्यांनी दिलेला आहे। सरकारी सेवेत व्हॉलीबॉल खेळाडूंना 5% आरक्षण द्या अशी मागणी आमदार किसन कथोरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली। बदलापुरातील राज्यस्तरीय व्हॉलीबॉलच्या स्पर्धेच्या निमित्ताने ही मागणी केली। आरक्षण पुन्हा सुरू केल्यास खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला।
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 12वी सीबीएसईचा निकाल जाहीर केला. यात महाराष्ट्रातील 87% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीकॉमचा निकाल केवळ 14 दिवसात जाहीर करण्यात आला. यात 15,953 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, तर एबीसी आयडी अभावी 8,000हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले. महाविद्यालयांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स आणि अपार आयडी तपशील सादर न केल्यानं मुंबई विद्यापीठानं 8,500हून अधिक तृतीय वर्ष बीकॉम विद्यार्थ्यांचे निकाल रोखलेत. आता सगळी माहिती सादर करण्यासाठी मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयांना जून 2026 पर्यंतची मुदत दिलेली आहे. मुंबईतील म्हाडाच्या 2,500 घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. आता 28 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करता येणार आहे. 16 जूनला संगणकीय सोडत काढली जाणार आहे. विक्रोळीमधील घराच्या किमती 7.5% कमी करूनही म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील या घरांना अर्जदाराचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मध्यम उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या विक्रोळीतील 710 घरं आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हाडानं घेतलेला आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागले. आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले. त्यामुळे मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो 82 रुपयांवरून 84 रुपयांवर गेलेत. या दरवाढीमुळे मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. अमेरिका डॉलरच्या तुलनेत रुपयानं बुधवारी 95.80 ही आतापर्यंतची सर्वात निच्चंकी पातळी गाठली. खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती आणि पश्चिम आशियातील भूराजकीय चिंता याचे एकत्रित ताण याचा भारतीय चलनाला फटका बसलाय. राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत्या उन्हाचा फटका आता थेट भाज्यांच्या किमतीवर पाहायला मिळतो. 30 ते 40 रुपयांनी मिळणारी कोथिंबीर आता थेट 80 ते 90 रुपयांवर पोहोचली असून टमाटे, फरसबी, भेंडी, वांगे यांच्या दरात देखील 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकात पादचारी पुलाच्या कामासाठी 15 ते 18 मे दरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्याविहार कांजूरमार्ग आणि नाहूर लोकल थांबा रद्द, तर काही गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या. उन्हाळ्याची सुट्टी, गणपतीचा काळ आणि वर्ष अखेरीच्या वेळी खासगी लक्झरीवाले टिप्पट चौपट भाडा प्रवाशांकडून घेतात. आता या लुटमारीला चाप बसणार आहे. या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना बनवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येते आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात कमी पाणीसाठा झालेला आहे. भातसा, ताणसा, वैतरणा आणि मोडकसागर या धरणात वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. भातसा धरणात 40% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईचं सावट उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्णतेचा लाटेसदृश स्थितीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. वाढत्या आर्द्रतेमुळे उकाड्यात मोठी वाढ होणार असून हवामान खात्याने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. भिवंडी महापालिकेच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू असताना कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांविरोधात पाणीपुरवठा विभागानं कारवाई केली. मुंबई विमानतळावर 3 कोटींचं सोनं जप्त करण्यात आले. सीमा शुल्क विभागानं 9 ते 10 मे दरम्यान विशेष कारवाई करत दुबईहून मुंबईत आलेल्या 2 प्रवाशांकडून 2 किलो 24 कॅरेट सोनं जप्त केलं. सिडकोच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. 22,000ची लाच मागितल्याचा आरोप सिडकोच्या अधिकाऱ्यावर आहे. रामदास हरिभाऊ जगताप असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.